गणेश भक्तांनो, गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सारे सोलापूर शहरातील वातावरण कसं प्रसन्न आणि आनंदमय झालं या देखाव्याचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्री संदीप सरवदे. यंदाच्या वर्षी सादर करीत आहोत कुठून? इंदिरा वसाहत मित्र मंडळ मधून. काय मग यंदाच हे कितवं वर्ष? 40 वर्ष झालं असेल. खोट खोट बोलायचं नाही. 50 वर्ष झाले. सुवर्ण महोत्सवी वर्ष. खोट खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. उगनावा माय इंदिरा वसाहत मित्रमंडळ यावंच लागतंय. या देखाव्याचे प्रायोजक अथर्व एंटरप्राइजेस, प्रोप्रायटर भूपती गुंडेली परिवार. यंदाच्या वर्षी आम्ही सादर करीत आहोत अहो कुठून अहो कुठून खोट खोट बोलायचे नाही. अहो कुठून? सोलापूर. सोलापूर. अहो पाहुणे मंडळी तुम्ही कुठून? सोलापूर. कसं आहे आपली पब्लिसिटी उगनवमाय म्हणून म्हणतोय खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. खरं म्हणजे खरं सांगणार, खोटं म्हणजे खोटं सांगणार. भविष्य पाहणार, ज्योतिष पाहणार. काय सांगितलं तर राग एवढू नको माय. वर्तमान काळातलं तुमचं भूतकाळ सांगणार आणि तुमच्या भविष्याची चिंता दूर करणार. नाव तुझं रसिक आहे तरी पण तू इथे कशी काय? पहिले तू ओळापो खात होतीस, आता तू भाकरवडी खायला लागलीस. आपली रसिका आपल्या रसिकांच्या टाळ्या घेऊ लागली. आपल्या रसिकांसाठी टाळ्या वाजवा रसिक मंडळी, जोरदार. खरं म्हणजे खरं सांगणार, खोटं म्हणजे खोटं सांगणार. ओरिजिनल सांगायचं आणि ओरिजिनल राहायचं. महाराज आमचं बघा हो, आमचं पण बघा. खा बघायचं तुझं. भविष्य बघा महाराज. अजून काय बघता? बोल बालका बोल. काय तुझी समस्या बोल. आमच्या तिघांना नोकरी नाही, कामधंदा नाही. कारण मी आंधळा आहे ना. हा बहिरा, हा मुका. त्यामुळे आमचं लग्न सुद्धा जमेना महाराज. अहो कोणी मुलगी देता का? मुलगी काळी चालेल, नकटी पण चालेल, अनपड पण चालेल, जाडी पण चालेल, लुकडी असेल तरीही चालेल. कशी पण राहू द्या, पण पोरगी द्या. अरे माझं लग्न झालं असतं तर मी भारत झालो असतो का? अरे बालका तर चांगलं लाईन मध्ये लागले. अरे मुलींची अपेक्षा लय वाढत नाही. कार पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. लेवलचा माणूस नाही पाहिजे. हे माणसाचं काळी नाही पाहिजे. प्रेम गेलं उडत. फक्त आता पैसा पाहिजे. लग्न जमेल तेव्हा जमेल महाराज, पण आमच्या नोकरी धंद्याचं बघा ना काहीतरी. तुझं कपाळ बघू इकडे कपाळ तर 4 मोठा एवढा पैसा नाही पाहिजे तुझ्याकडे. अरे तसं तर तुझ्या कपाळावर दिसायला लागलं तू खूप हुशार आहे म्हणून. बरोबर का तू? बरोबर का तू? बालका तुझ्याकडे पैसा येत नाही, आलं तर खिशात हात नाही. लोक प्रेमामध्ये डोका खातात. तू गोंबडी असतेची माती खाल्ला. तुला तिला होळीचा रंग लावायचा होता. तुला तिने जाधव पान शॉपचा चुला लावला. आतापर्यंत 36 पोरीला पाहिलास, पण एका पण पोरीला तुला हो म्हणलं नाही. लग्नाचा वय निघून चाललाय, पोरगी देत नाही कोण तुला. टेन्शन घेऊ नको, तुझं पण लग्न होणार. खरं सांगतो, खोटं सांगणार नाही. मनातनं सांगतो, पण तिच्या आईला तुम्हाला आवडत नाही. सोलापुरात काम करा का पुण्याला जावं का मुंबईला जावं? बरोबर का तू? तुमच्या मनात घेत चाललेलं असतं. आहे का नाही? बरोबर का नाही? बरोबर बोललो महाराज, बरोबर. अहो काय राहिलंय सोलापुरात? दारू अड्डे, मटका अड्डे, पान टपऱ्या, जयंती मिरवणुका आणि डीजे डॉल्बीचा कर्कश आवाज. याचा कंटाळा आलाय आम्हाला पण. म्हणून आम्ही पण पुण्याला जायचा विचार करतोय. बालका सोलापूर शहरामध्ये करण्यासाठी भरपूर आहे रे. वाटलं 3 शिफ्टमध्ये ट्रॅव्हल करताना छटाल करत राहा. नोकरीच्या मागे काय लागतं? धंदा करा, धंदा. गंदा? ए गंदा किसको बोलता रे तू? अरे भैर्या, गंधा नाही रे, धंदा म्हणाले. धंदा धंदा? कुठला धंदा करू हो महाराज? ते हॉटेल बाकीशी सारखं हॉटेल घाल. तिरंगा वाल्यासारखं तिरंगा फडपा. तिच्या मायला त्याने जलपरी व्हायला भर पावसात बोलत आहे. बसला नाही घरी, आला जलपरी. तसं काय तर करा रे, तसं काय तर करा. नाहीतर सरळ अंबाड्यासारखं हॉटेल बंद करा. आज बुधवार हॉटेल बंद.
आज बुधवार हॉटेल पण जमेल ते व्यवसाय करा, छोटा हत्ती घ्या, सुरुवात करा म्हणजे करा. अहो महाराज, मी काय म्हणतोय माझा ऐकता का? अबे अंधे, महाराज इधर है इधर. बरं बरं महाराज, मी काय म्हणतोय, सध्या सोन्याचा भाव खूपच वाढलाय. जर आम्ही सोन्याचं दुकान लावलं तर एक सांगू का, त्यापेक्षा अमेरिकेसोबत आहे ना इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस चालू करा. अरे ट्रम्प का ते टेरिफ वाढवून ठेवलाय, मग कसा करायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट? अरे घाबरी जन्नत, तू आंधळा, हा बैरा, हा मुका, भांडवल तर आहे का रे तुमच्याकडे? कसले मोठे मोठे धंदे करायचे विचार करायला लागला. यालाच म्हणतात हाऊस राजाचं आणि गुण पोत राजाचं. धंदा करायचा म्हणजे आपल्याला लागतो भांडवल. काय लागतो? भांडवल. गंडवल? आपल्याला कोण गंडवल? अबे भैऱ्या, गंडवल नाही बे, भांडवल भांडवल. समजलं का? धंदा करण्यासाठी काय लागतोय? भांडवल. अहो महाराज, तुमचं वाजायला की हो? हा? माझं वाजा लागलाय? असं काय वाजा लागला बे? अरे च्छे, माझा फोन वाजतोय. हे भैऱ्यासोबत बोलत बोलत आहे का नाही, मी पण भैराहून चाललो. त्या आईला इकडून ऐकायचं आणि इकडून सोडायचं. कसं आहे, आता धंदे कसा ऑनलाईन चालू आहे. मला ऑनलाईन कस्टमर फोन करून पण विचारत असते, त्यामुळं मी फोन नंबर देत असतो लोकांना. थांबा बालका, माझ्या ऑनलाईन कस्टमरचा मी फोन घेतो. जय रजनीकांत आहे ना, बोल बालका बोल. अहो बालक नाही, बालिका हाय मी. महाराज, मी नीलम नगरची गौतमी पाटील बोलते. कोण? सबसे कातील गौतमी पाटील का? चेष्टा करू नका महाराज. अहो परत तेच, मी नीलम नगरची गौतमी पाटील बोलते. MIDC हून. महाराज, आमच्या घरात पाळणा झालं ना, काय उपाय सांगा की महाराज? मग एक काम करा, त्याला दोरी बांधा आणि जोरात हलवा. चेष्टा करू नका महाराज. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. लग्नापूर्वी खूप प्रेम करायचंय, आता मात्र त्याचं माझ्यावर प्रेमच नाही. अहो पाटील बाई, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करतात का? तुम्ही पण प्रेम करा नवऱ्यावर, मग त्यांनी पण प्रेम करतात तुमच्यावर. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, त्याला राग येऊ देऊ नका. नवरा या शब्दाचा उलट काय होत आहे सांगा पाहू. नवरा रावण. हा, अगदी बरोबर. नवऱ्यातला रावण जागृत करू नका हो. त्या प्रेमानं गोडीनं व्यवस्थित सांभाळा. अहो पण मी काय काय सांभाळू महाराज? घर मीच सांभाळते, घरातल्या म्हाताऱ्यांना मीच सांभाळते, त्यांच्या नातेवाईकांना मीच सांभाळते, अख्ख्या खानदानाला मीच सांभाळते. बाई, आता एक फक्त काम करा, तुम्ही तुमचा तोंड सांभाळा म्हणजे सगळं झालं. काय हो महाराज, बरोबर ओळखलात की तुम्ही. थोडं जास्तच बोलायची सवय आहे मला. बस, आलं माझ्या लक्षात. ओरिजिनल सांगणार आणि ओरिजिनल देणार. बाई, तुझ्या घरात तुझं कोणाबरोबर पटत नाही, स्वयंपाक कामात तुझं मन रमत नाही, टीव्ही पुढे बसलं की उठू वाटत नाही, हातातलं मोबाईल तुझ्या सुटत नाही. बरोबर का चूक? बोल, तू घरच्यावर लावते जीव, पण तुझ्यावर कोणी करत नाही क्यू. नवरा तुझा भाग्यवान, कीर्तिवान, गुणवान, कार्यवान, पण थोडा घेऊन आला की त्याचा जातो भान. जास्त का पीत नाही, पण गटारीत लोळल्याशिवाय राहत नाही. बरोबर का चूक? हॅलो हॅलो, आहे ना, कट केली वाटतं रे. पाळणा हलत नाही म्हणून मला फोन लावते. पाळणा हल्ला तर मी काय करणार आहे? काय करणार आहे पहिले? महाराज, मी काय म्हणतो, सोलापूरला विमान सेवा सुरू झाली आहे. सध्या सोलापूर ते गोवा विमान चालू आहे. जर आम्ही कर्ज काढून सोलापूर पुणे आणि सोलापूर मुंबई विमान चालू केलं तर कसं राहील? हा बायकांनो, तुम्ही तुमच्या लायकीपेक्षा जास्त विचार करत आहात तुमच्या धंद्याबद्दल, आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रश्न पण विचारू शकत नाही मला. आता माझ्या प्रीमियर कस्टमरची रॉयल एंट्री होणार आहे थोड्याच्या. बसून घ्या बाजूला, चला बाजूला. नमस्कारम, मी अंदरची नमस्कारम. जय मार्कंडे. हे रजनीकांत, मराठीत बोल रे बाबा.
ये सगळ्या क्या बोल रहा रे ना मराठी में बोल रहा महाराज बोल रहे उनको तेलुगु नहीं आती, मराठी में बोल रहे. बालका मराठीत बोल, मराठीत. तुम्ही महाराष्ट्रात राहताना तुम्हाला मराठी बोलता येत नाही रे. నేను తెలుగు ఉన్నా మహారాజ్ నాకు తెలుగు पण వస్తా दे मराठी पण వస్తా दे. इकडा चिन्नोडा इकडा. मराठी राहत नाही तू, महाराष्ट्र उडे ना तू. अरे दिलवालों का सोलापुर शहर है, यहाँ पर सभी भाषा को हम अपना समझते हैं. मराठी नहीं आता कोई बात नहीं, मगर कोशिश करो यार, जरूर आएगी. सभी भाषा के प्रति रिस्पेक्ट चाहिए. मैं सब लोगों के भविष्य देखता हूँ, इसीलिए मैं सभी भाषा बोलने सीख गया. मैं हिंदी, कन्नड़ा, तेलुगु, गुजराती, मारवाड़ी और इंग्लिश भी बात करता, क्योंकि ये मेरा काम है. अरे तुम्ही या भारतात, महाराष्ट्रात, सोलापुरात कुठेही राहा, तर प्रत्येकानं जातपात धर्मभेद न करता प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. या सोलापुरी लोकांचं हेच वैशिष्ट्य आहे, यांना सर्वच भाषा येतात. काय मंडळी, बरोबर ना? जय सोलापूर, जय महाराष्ट्र. महाराज महाराज నువ్వు खरंगाने ग्रेट मनुष्य नव्हू महाराज. तुम्ही काय पण म्हणा, प्रत्येक भाषेबद्दल मनुष्याच्या मनात प्रेम असलं पाहिजे. बरोबर? हो बरोबर बालका. महाराज ना पेल्लम ना भार्या तिचं थोडं सुद्धा माझ्यावर प्रेम नाही बघा. सतत माझ्याशी लॉल्ली करते बघा, म्हणजे भांडण करते बघा सारखा. म्हणून मी टेन्शन न दारू प्यायला शिकलो महाराज. माझ्याशी सोडा हो महाराज. माझ्या आई बापाशी बी रोज लॉल्ली करते बघा ती. अरे टेन्शन घेऊन कोणी दारू पित असतं का? हो तसं नाही हो महाराज. ना लग्न झाल्यापासून महाराज उनो लग्न मॅरेजला मराठीत काय म्हणतात तुम्ही महाराज? मराठीत आहे, आम्ही लग्न म्हणतो लग्न. आम्ही कल्याण म्हणतो. कल्याण सोडो महाराज. वाटतो आणल्याला बघा माझं जीवित रोज लोल्ली करते बघा ना सरिता. सकाळी भांडण, दुपारी भांडण, रात्री भांडण. आली बा तुझी बायको आली. सगळ्या उरकू ना पेल्लो बच्चनंटा. ए भाग रे बाई भाग. पळाओ महाराज, माझी बायको तुम्हाला बेले हाती बघा. पळाओ पळा. बालका किती घाबरतो बायको या शब्दाला. चेष्टा केलो मी तुझी. देवडा किती घाबरलो हो महाराज. हो लय डेंजर हो तिने. मित्रा, बायको या शब्दाला मराठी कोशात भरपूर नाव आहेत. भार्या, पत्नी, बायको, प्रियसी, अर्धांगिरी, प्राणेश्वरी, वनिता. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांग बघू. मैं बोलू? वाइफ बोलते इंग्लिश में वाइफ. करेक्ट, वाईफ. त्याच्यातच सगळं आलं. विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरी टाइम. जी कुठलीच पूर्व सूचना न देता कधी म्हणते तिला वाईफ म्हणतात. तुम्हा सर्वांना जर सुखी जीवन जगायचं असेल तर एक बायकोची आरती आहे, ते सांगतो मी तुम्हाला. आणि ती रोज म्हणत जावा. जय देवी जय माझी बायको, तू जे म्हणशील ते मनापासून ऐकतो. माझ्या माय बापाला घराबाहेर काढतो, तुझ्या मम्मी पप्पाला घरात आणतो. जय देव जय देव जय देवी जय माझी बायको, तू जे म्हणशील ते मनापासून ऐकतो. मेवणा मेवणीला प्रेम मी करतो, भावा बहिणीला राग राग करतो. जय देवी जय माझी बायको, तू जे म्हणशील ते मनापासून ऐकतो. जय देव. वाईफ आपली लाईफ आहे, तिच्याशी भांडलात तर नाईफ आहे. हो महाराज. वा महाराज, एकच नंबर हो. पण मला सांगा, जसं जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी असतात, जसं सरपंच उपसरपंच असतात, जसं अध्यक्ष उपाध्यक्ष असतात, तसं बायको उपबायको का नसतात महाराज? अरे भंगार, तू इथून जातोस का तुला चाप
चापड़ से वो दी ऊपर चापड़ पण देऊ महाराज ये भंगार का छोड़ो, अभी मेरा थोड़ा भविष्य देखो। इतना खर्चा करके मैं दिल्ली से डीजे साउंड सिस्टम लाया और ये सोलापुर में पुलिस लोग डॉल्बी सिस्टम पर बंदी लगाए। हम क्या करना महाराज, हम कर्जा कार्ड को डॉल्बी लाए। मेरे साउंड सिस्टम का आपको 2 गाने सुनाता हूँ, सुन लो महाराज थोड़ा। ये डीजे सुजल आपले 2 गाणे लाव रे। ड्रिल मशीन कानात घालावं रे. तुमच्या डीजे मुळे किती ध्वनी प्रदूषण होतं माहित आहे का? फक्त माणसावरच नाही रे, या निसर्गावर, पक्ष्यांवर, प्राण्यावर यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम व्हायला. तुम्ही डीजे पेक्षा ना ते पारंपरिक वाद्य वाजवा की शासनानं जेवढं डेसिबल साऊंड सांगितलं ना तेवढं वाजवा की रे, जेणेकरून कुणाला त्रास होणार नाही आणि हार्ट अटॅकच्या त्रासाला झटकन कोण जाणार नाही. लावायचंच असलं तर भक्तिगीत लावा, पोवाडा लावा. बरोबर आहे महाराज. हो, आपले लोक आपली संस्कृती विसरला बघा. नमस्कार महाराज, मी संदीप सर्वदे. हा माझा मुलगा सुमित, हा इंजिनियर आहे. काय सांगावं महाराज, तो सध्या पुण्यातील कंपनीत जॉब करतोय आणि आता तो अमेरिकेला जाणार म्हणतोय. अरे वा, हे तर आनंदाची बातमी आहे की. आहे ना, मग सांगा यांना. ते मला अमेरिकेला जाण्यास नको म्हणतायत. अहो, मी एवढं शिकून काय उपयोग. त्यांची इच्छा अशी आहे की मी पुण्यात राहू नये, मी सोलापुरात परत यावं. मला सांगा, या सोलापुरामध्ये मी काम करेन असे IT पार्क तरी आहेत का? हा? आपल्या सोलापुरात राहून काय करू मी, सांगा तुम्ही यांना. महाराज, माझा विरोध नाही हो, तो अमेरिकेत जातोय ना, जाऊ द्या. पण एकुलता एक मुलगा आहे हो, म्हणून काळजी वाटते हो, बाकी काही नाही हो. साधं पुण्यात असून देखील वर्षातून एकदा सुद्धा आला नाही तुम्हाला भेटायला. मग तुम्हीच सांगा, कसं पाठवणार मी त्याला परदेशात? अहो बाबा, तुम्ही परत परत तेच बोलताय. अहो, माझ्याजवळ वेळ नाही हो. अहो, कसं सांगू तुम्हाला, मी कधी कधी घरी सुद्धा येत नाही, ऑफिसातच थांबतो, जेवायला सुद्धा वेळ नसतो माझ्याकडे. अहो, एवढंच काय, 1 सेकंड सुद्धा माझ्याकडे श्वास घ्यायला वेळ नसतो. अरे, मी तुला तेच सांगतोय बाळा, अरे स्वतःला वेळ दे. एक वेळ आम्हाला पाहू नकोस, पण कमीत कमी स्वतःला तरी वेळ दे रे बाळा. आम्ही काय आज आहे उद्या नाही. अहो बाबा, तुमची इच्छा नाही का की तुमचा मुलगा अमेरिकेला जावं म्हणून त्याची प्रगती व्हावं? का तुमच्यासारखा आम्ही पण सोलापुरातच राहावं? सांगा ना. खरंच बाबा, आता तुमचं वय झालं, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो, आणि काहीच कसं समजत नाही. बरोबर बाळा, तुझ्या बापाला काही समजत नाही. खरंय बाबा, माझं वय झालंय म्हणून तर तुला कष्ट करून एवढं शिक्षण दिलं. तुझ्या बापाला काही समजत नाही रे बाळा. जा बाबा, जा अमेरिकेला जाऊन तू तुझं पुढचं आयुष्य तिकडे जगून घे आणि राहा बाबा, आनंदात राहा. मी काय म्हणतो, तुमची आठवण आली तर कॉल करेल ना, आणि व्हिडिओ कॉलवर एकमेकांना पाहू पण शकतो, आपण बोलू पण शकतो. वाटलं तर तुम्ही पण अमेरिकेला थोडे दिवस जाऊन या. अहो नको, त्याची काही एक गरज नाही आहे. अहो, एवढा वेळ नसतो माझ्याकडे, मला खूप काम असतात. अहो, मी कंपनीचा हेड मॅनेजर आहे, माझ्याजवळ अजिबात वेळ नसतो बाबा. अहो, वाटल्यास तुम्हाला मी महिन्याला जास्त पैसे पाठवत जाईल, तुम्ही मस्त राहा सोलापुरात आरामात. वा,
जन्म दिलेल्या आई बापाला बोलायला वेळ नाही तुला. जा बाळा, जा जा, तू अमेरिकेला जा आणि सुखाने राहा. मला तर आनंद आहे रे बाळा की तू एवढा मोठा झाला की आज तुला चांगलं काय वाईट काय कळू लागलंय बाळा. पण एक सांगतो, कुठंही राहा पण आनंदात राहा रे बाळा, आनंदात राहा. अरे आज कुठल्याच मुलाला वेळ नाही आपल्या आई बापासाठी. खरंच सांगतो, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. आज प्रत्येक जण म्हणतोय की वेळ नाही, वेळ नाही. मला सांगा, 12 तासाचा प्रवास 4 तासावर आला तरी आम्ही म्हणतो माझ्याकडं वेळ नाही. अरे 12 जणांचा कुटुंब 4 लोकांवर आला तरी लोक म्हणतात माझ्याजवळ वेळ नाही. अरे दूर बसलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी अनेक वर्ष लागायचे, पण तो आज सेकंदात दिसतोय तरी हे लोक म्हणतात की माझ्याकडं वेळ नाही. घरात पायऱ्याच्या ठिकाणी लिफ्ट आलं तरीही लोक म्हणतात की माझ्याकडं वेळ नाही. जो माणूस तासन तास बँकेच्या रांगेत उभा राहायचा तो आता त्याच्या फोनने काही सेकंदात व्यवहार करू शकतो, तरीही आपल्याकडं वेळ नाही. जन्म दिलेल्या आई बापाला फोन करण्यासाठी वेळ नाही, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाही, ऑनलाईन गेम खेळायला वेळ आहे, आपल्याजवळ तासन तास मोबाईलवर रील्स पाहायला वेळ आहे, IPL ची मॅच पाहायला वेळ आहे, आपल्याकडे राजकारणावर फुकट चर्चा करण्यासाठी ही वेळ आहे. इतकंच काय, खरं सांगतो, स्वतःसाठी वेळ द्यायला माणसाजवळ वेळ नाही, वेळ नाही. अरे मोबाईल आल्यामुळे माणूस काय विसरला, मोबाईल आल्यामुळे माणूस काय विसरला. घरात टीव्ही आला म्हणून वाचन विसरला, दारात गाडी आली म्हणून चालणं विसरला, एसीच्या संगतीनं झाडाखाली गारवा विसरला, शहरात राहिल्यामुळे मातीचा वास विसरला, कृत्रिम शेणच्या वासाने फुलांचा सुगंध विसरला आणि व्हॉट्सअपच्या आल्यामुळं तर सुखाची झोपच विसरला. अरे ज्या गावात आपण शिकलो ती शाळा विसरल्या, ज्या घरात राहिलो ते घरच विसरला, जिथं जन्मलो ते गाव विसरला, लहानाचं मोठं केलं त्या आई बापाला विसरला. अरे 50 रुपये वाचावे म्हणून 5 किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे, तुमचा बाप. 5 मिनिट वाचावे म्हणून 50 रुपये खर्च करणार तुम्ही. अरे आई बाप फक्त आणि फक्त माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे म्हणून सुखात असतात ना बाळा. कुठं पण राहा, सुखी राहा, सुखी राहा. सुमित बाळा, तू कुठेही राहा, पुण्यात राहा, अमेरिकेत राहा, पण आई बापाला सोबत घेऊन जा बाळा. कारण या जगात आहे ना, तुझ्याशिवाय त्यांना कुणीच नाही रे बाळा. तुला देखील त्यांच्याशिवाय कुणी नाही. खरंच हो बाबा, मला क्षमा करा. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. आपण सगळेच अमेरिकेला जाऊया आणि एकत्र राहूया. छान छान. आणि तुला कोणी अमेरिकेत विचारलं अहो कुठून, तर म्हणायचे सोलापूर. अहो कुठून, सोलापूर. हो महाराज, हे बघा पेपर, सोलापुरात थोड्या दिवसात IT पार्क होणार. अरे वा, मग मी सोलापुरात पुन्हा येईन.